नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 27 जानेवारी भारतामध्ये युरोपियन युनियनचे आलेले सन्माननीय पाहुणे उर्सुला फोन डेर लेन आणि अँटोनियो कॉस्टा यांच्या नेतृत्वाखाली युरोपियन युनियन आणि भारत यांच्यामध्ये दोन महत्वाचे करार झाले. एक होता तो फ्री ट्रेड अग्रीमेंट आणि दुसरा आहे तो डिफेन्स डील. ह्या व्यतिरिक्तही छोटे मोठे इतर करार झालेले आहेत, त्याचा तपशील नंतर येईल. हे करार झाल्यानंतर ज्याला म्हणतात ना जलबिन मछली, तशी अमेरिकेची अवस्था झालेली आहे. कारण आमच्याकडे डायनेस्ट आहेत ना सगळे, त्याला काय म्हणता तुम्ही, घराणेशाही. तर घराणेशाहीचा जो वारसदार असतो तो गृहीत धरतो की हे मी राजा, इथे मी महाराजा आहे, सगळ्यांनी मला येऊन इथे कुर्दिसात करायचंय, मुजरा करायचंय, मी आदेश देणार आणि ते आदेश पाळणार आहे. ती अवस्था अमेरिकेची आहे. त्यांना असं वाटतंय की त्यांचं राज्य अजून चाललेलं आहे जगावरती आणि आपण बोलू तो अंतिम शब्द तो भारताने पाळला पाहिजे. नरेंद्र सरेंडर. तसं काहीच झालं नाही. तसं झालं नाही, नाही, नाही म्हणजे किती? भारताने आम्हाला बेस्ट डील दिलेलं आहे म्हणून त्यांच्याच शिष्टमंडळाने जाहीर वक्तव्य केलं. आमचे पियुष गोयल म्हणाले, की "मग जर का बेस्ट डील आहे तर ते ॲक्सेप्ट करा. का काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला?" त्याच्यावर उत्तर नाही. मौन. ट्रेड डील ताणत नेलेलं आहे आणखी. आणखी वरती रशियाकडून तेल घेतात म्हणून आणखी 25% टॅरिफ सुद्धा लावलेला आहे. तेव्हा अशा पद्धतीची अवमानकारक ट्रीटमेंट अमेरिकेने भारताला दिली आणि कशासाठी? तर युरोपवरती युद्ध लादलं गेलेलं आहे. पुतीन अग्रेसर झाले, आक्रमक झाले. त्यांनी युक्रेन पादाक्रांत केला. अर्धा युक्रेन घशात घातलेला आहे. ते युद्ध थांबवायला तयार नाहीत. आणि युद्ध थांबवायचं तर केवळ भारत त्याच्यावर दडपण आणू शकतो. भारत दडपण आणायला तयार नाही, उलटा तो आणखी त्यांना मदत करतोय तेल खरेदी करून आणि म्हणून आम्ही भारतावरती टेरिफ लावतो आहोत. हे प्रतिपादन होतं. हे जस्टिफिकेशन होतं. आता काय झालं? आता ज्या युरोपाला भीती वाटत होती पुतीनची, ते थरथर थरथर कापत होते. पुतीन आमच्यावर आक्रमण कधी करेल, कधी आक्रमण करेल, म्हणून त्यांना युद्ध थांबवायचंच नव्हतं असं आपल्याला अमेरिका सांगत होती. तेही स्वतः सांगत होते तोंडाने, ती गोष्ट वेगळी. पण आता ती युरोपियन युनियनच आमच्याकडे आली आणि आमच्या बरोबर समेट झाला. तो बघितल्यानंतर अमेरिकेच्या अंगाचा तीळपापड झालेला आहे. अंगाचा तीळपापड झालाय, त्यांना सहन होत नाही. ते स्कॉट बेसेंट त्यांचे काय म्हणतात लक्ष द्या, ते म्हणतात की रशियाकडून तेल घेतात आणि युरोपियन युनियनचं युक्रेन युद्ध थांबवता येत नाहीये म्हणून आम्ही भूर्दंड सोसला. आम्ही भारतावरती 25% टेरिफ लावला. युरोप मात्र भारताकडून भारताने रशियाकडून घेतलेलं स्वस्त तेल आणि ते प्रोसेस करून हे स्वस्त दरामध्ये तेल उपभोगतायत आणि भूर्दंड मात्र आम्ही भोगला. ही कबुली दिली आता स्कॉट बेसेंट साहेब. थँक्यू. मला खूप आनंद झाला याच्यात. कारण 25% टेरिफ लावला आधी भारतावरती आणि मग आणखी 25% एकूण 50% केला. ह्याचा विजयोत्सव साजरा करत होते. आता बघा भारत कसा येतो वटणीवरती. आला की नाही पाय धरायला. 3 महिन्यात इथे पाय धरायला येतील म्हणून धमक्या दिलेल्या होत्या. त्याचं काय झालं? त्याचं काय झालं? स्कॉट बेसेंटनी सांगितलं. स्कॉट बेसेंट म्हणाले, "भुर्दंड आम्हाला पडलाय. झीज आम्हाला सोसायला लागली." म्हणजे भारतावरती आम्ही जो टेरिफ लावला त्याच्यामुळे झळ अमेरिकेला पोचली, युरोपला नाही पोचली. ही कबुली आता स्कॉट बेसेंटनी दिलेली आहे. तेव्हा अमेरिका जी आहे ती स्वप्नवत जगामध्ये होती. त्यांना वाटतंय आपली घराणेशाही चालू आहे. माझा आदेश अंतिम आदेश. मोदी धावत येतील पाय पकडायला. नरेंद्र सरेंडर. तसं काहीच झालं नाही. आणि ह्यांनी काय केलं? ह्यांनी भुर्दंड सोसला. कोणासाठी? युरोपसाठी. युरोप काय करतंय? मजा मारतंय. रशियाचं स्वस्त तेल भारत घेतो, प्रोसेस करतो, त्यांना स्वस्तात पुरवतो. दे हॅव एन्जॉयड दॅट.
मग तुम्ही कशाला टेरिफ लावलात? ही एवढी मर्दुमकी तुम्हाला कोणी सांगितलेली होती? आता ते डील झाल्यानंतर तुम्हाला ब्रह्मज्ञान आठवलं? चांगली गोष्ट झाली. त्याला म्हणतात कोल्होबा कोल्होबा पोरं पिकली. असं झालेलं आहे. असो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच चालू राहू द्या. नमस्कार.